नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण यम्मी पास्ता कसा बनवणार आहे ते बघणार आहे आणि अशा पद्धतीने पास्ता बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग त्यासाठी आपण एका पॅनमध्ये पाणी बॉईल करायला ठेवणार आहे। पाणी बॉईल करण्यासाठी आपण ते झाकून ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपलं पाणी बॉईल झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण पास्ता टाकून घेणार आहे आणि त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे। आपला पास्ता बॉईल होईपर्यंत आपण कांदा छान बारीक कापून घेणार आहे। त्यानंतर टमाटर सुद्धा बारीक कापून घेणार आहे। टमाटर बारीक झाल्यानंतर आपण शिमला मिरची सुद्धा बारीक कापून घेणार आहे। छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण गाजर सुद्धा छान बारीक कट करून घ्यायचा आहे। कोथिंबीरही बारीक करायची आहे। अशा पद्धतीने आपण सगळे साहित्य बारीक चिरून घेतलेले आहे। स्वीट कॉर्न सुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे। टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते। आता आपण पास्ता बॉईल झाला की नाही ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला पास्ता बॉईल झालेला आहे। आता एका पॅनमध्ये आपण तेल टाकून घेणार आहे आणि इकडे आपण पास्ता बाहेर काढून ठेवलेला होता एका चाळणीमध्ये। आता आपण त्यावरती थंड पाणी टाकून घेणार आहे आणि त्याला थोडं हलवून घेणार आहे, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे, कांदा टाकून घेणार आहे आणि थोडा फ्राय झाला की त्यामध्ये आपण शिमला मिर्च टाकणार आहे, गाजर टाकणार आहे, स्वीट कॉर्न टाकणार आहे आणि टमाटर सुद्धा टाकायचे आहे। त्यानंतर हे छान परतून घ्यायचं आहे। ते परतून झाले की त्यामध्ये आपण पास्ता मसाला आणलेला आहे, पास्ता मसाला घालायचा आहे। पास्ता मसाला घातला की आपण त्यामध्ये थोडे पाणी घालणार आहे, म्हणजे आपला पास्ता तयार करण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे। आणि आता पास्ता टाकून घेऊन आपण त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि छान परतून घ्यायचे आहे। त्यावरती आता आपण सॉस टाकून घेणार आहे। सॉस टाकले की त्याची टेस्ट आणखीनच छान लागते। तुम्ही या व्यतिरिक्त शेजवान चटणी किंवा शेजवान सॉसही सुद्धा वापरू शकता। आपला पास्ता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही पास्ता नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल। तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।